थांबा लाडक्या बहिणींनो, आज शनिवार 11 एप्रिल आणि आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. उद्या रविवार, बँका बंद. आज जर पैसे नाही आले तर पुढे खूप वाट पाहावी लागेल. आत्ताच मोबाईल हाती घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत होत्या आणि तो प्रत्येक दिवस किती जड असतो हे फक्त त्यांनाच माहीत आहे. अखेर तो आनंदाचा मुहूर्ताचा दिवस आज उजाडला आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते त्यांना आज शनिवार 11 एप्रिल रोजी ते 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना परवा गुरुवारपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून तो वर्ग केला जात आहे. मागील 3 दिवसांपासून महिलांच्या खात्यावर मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे गुरुवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार असे 3 दिवस वाटपासाठी निवडण्यात आले असून त्यानुसार GR ही काढण्यात आल्याची माहिती आहे. आज शनिवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि जे शिल्लक राहिले होते त्यांना आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे त्यांच्या खात्यात मागील 2 दिवसांपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील पण मार्चचे अजून आले नसतील तर आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने नक्कीच तुमच्या खात्यावर हे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर लक्षपूर्वक बघा, तुमचे पैसे येणारच. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आम्ही फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मागच्याच महिन्यात महिलांच्या खात्यावर वितरित करणार होतो. पण अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. त्यांची चौकशी करायची होती. त्यामुळे आम्ही मागील 15 दिवसांपूर्वी फक्त फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता पाठवला होता. अनेक बहिणी विचारत होत्या, दोन्ही महिन्याचे एकत्र का नाही सोडले? आणि हा प्रश्न रास्त आहे. पण आता कारण समोर आले आहे. सरकारने महिलांचे अर्ज परत एकदा चेक केले, फेरपडताळणी केली आणि त्यातून जवळपास 19 ते 20 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आज फक्त 28 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे. मागील 2 दिवसात जवळजवळ 50 ते 60% महिलांना पैशांचे वितरण झाले आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात पैसे आले नसतील तर नक्कीच आज शनिवार 11 एप्रिल रोजी तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. सरकारने जे 12 जिल्हे शिल्लक राहिले होते त्यांच्यासाठी सकाळपासूनच वाटप सुरू केले आहे. सकाळी 10 वाजता बँका उघडताच प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे. म्हणजे 12 तासात 12 जिल्ह्यात पैसे पोहोचणार. आज खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला म्हणजे मार्चचाही सर्वांना मिळणार का? एकनाथ शिंदे साहेब एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले, सर्व महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. जर आज मार्चचा हप्ता आला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे, अपात्र ठरवण्यात आले आहे असे समजा. अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. सरकारने KYC प्रक्रिया केल्यानंतर हे उघड झाले. ज्यांनी वडिलांची किंवा पतीची KYC केली होती आणि चुकीच्या पद्धतीने हप्ता घेत होत्या त्यांचे भांडे फुटले आहे आणि त्यांना अपात्र करण्यात आले आहे. हे ऐकताना मन जड होते, पण ज्या खऱ्या गरजू बहिणी आहेत त्यांना मात्र हे पैसे नक्की मिळणार. एप्रिल महिना आहे आणि मागच्या मार्च महिन्याला जवळपास 10-11 दिवस उलटून गेले तरी हप्ता आला नव्हता. किती बहिणींनी उन्हाळ्यात रात्री डोळे उघडे ठेवून कधी येणार पैसे असा विचार केला असेल. अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर सरकारला जाग आली आणि 3700 कोटी रुपये मंजूर करून महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे वितरणास सुरुवात झाली. हे उशिरा आले पण आले आणि येणे हेच महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो, नेमक्या कोणत्या निकषांवर आधारित महिलांना अपात्र करून यादीतून नावे काढून टाकण्यात आली आहेत? अदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की तक्रारींच्या आधारे आता पडताळणीचा वेग वाढवण्यात आला आहे. एका विशेष आधारावर ही तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार काही महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. इतकंच नाही तर ज्या महिलांना यापूर्वी हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून आता त्या रकमेची वसुलीही सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय तब्बल 71 लाख महिलांसाठी मोठा धक्का आहे.
पण याच वेळी एक आनंदाची बातमीही आहे. मार्चचा हप्ता आणि बोनस गिफ्टचं वाटप अधिकृतपणे सुरू झालं आहे. पण याच वेळी ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहने आहेत, अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदिती तटकरे यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नीट समजावून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता खरंच बंद होऊ शकतो. आता थोडं योजनेच्या निकषांबाबत बोलूया. अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहने आहेत. थांबा लाडक्या बहिणींनो, आज शनिवार 11 एप्रिल आणि आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. उद्या रविवार, बँका बंद. आज जर पैसे नाही आले तर पुढे खूप वाट पाहावी लागेल. आत्ताच मोबाईल हाती घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत होत्या. आणि तो प्रत्येक दिवस किती जड असतो हे फक्त त्यांनाच माहीत आहे. अखेर तो आनंदाचा मुहूर्ताचा दिवस आज उजाडला आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते, त्यांना आज शनिवार 11 एप्रिल रोजी ते 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना परवा गुरुवारपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून तो वर्ग केला जात आहे. मागील 3 दिवसांपासून महिलांच्या खात्यावर मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे गुरुवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार असे 3 दिवस वाटपासाठी निवडण्यात आले असून त्यानुसार GRही काढण्यात आल्याची माहिती आहे. आज शनिवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि जे शिल्लक राहिले होते त्यांना आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे, त्यांच्या खात्यात मागील 2 दिवसांपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील पण मार्चचे अजून आले नसतील, तर आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने नक्कीच तुमच्या खात्यावर हे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर लक्षपूर्वक बघा, तुमचे पैसे येणारच. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आम्ही फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मागच्याच महिन्यात महिलांच्या खात्यावर वितरित करणार होतो. पण अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. त्यांची चौकशी करायची होती. त्यामुळे आम्ही मागील 15 दिवसांपूर्वी फक्त फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता पाठवला होता. अनेक बहिणी विचारत होत्या, दोन्ही महिन्याचे एकत्र का नाही सोडले? आणि हा प्रश्न रास्त आहे. पण आता कारण समोर आले आहे. सरकारने महिलांचे अर्ज परत एकदा चेक केले, फेरपडताळणी केली आणि त्यातून जवळपास 19 ते 20 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आज फक्त 28 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे. मागील 2 दिवसात जवळजवळ 50 ते 60% महिलांना पैशांचे वितरण झाले आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात पैसे आले नसतील तर नक्कीच आज शनिवार 11 एप्रिल रोजी तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. सरकारने जे 12 जिल्हे शिल्लक राहिले होते त्यांच्यासाठी सकाळपासूनच वाटप सुरू केले आहे. सकाळी 10 वाजता बँका उघडताच प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे. म्हणजे 12 तासात 12 जिल्ह्यात पैसे पोहोचणार. आज खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला म्हणजे मार्चचाही सर्वांना मिळणार का? एकनाथ शिंदे साहेब एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले, सर्व महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. जर आज मार्चचा हप्ता आला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे, अपात्र ठरवण्यात आले आहे असे समजा. अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. सरकारने KYC प्रक्रिया केल्यानंतर हे उघड झाले. ज्यांनी वडिलांची किंवा पतीची KYC केली होती आणि चुकीच्या पद्धतीने हप्ता घेत होत्या त्यांचे भांडे फुटले आहे आणि त्यांना अपात्र करण्यात आले आहे. हे ऐकताना मन जड होते, पण ज्या खऱ्या गरजू बहिणी आहेत त्यांना मात्र हे पैसे नक्की मिळणार. एप्रिल महिना आहे आणि मागच्या मार्च महिन्याला जवळपास 10-11 दिवस उलटून गेले तरी हप्ता आला नव्हता. किती बहिणींनी उन्हाळ्यात रात्री डोळे उघडे ठेवून कधी येणार पैसे असा विचार केला असेल. अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर सरकारला जाग आली
आणि 3,700 कोटी रुपये मंजूर करून महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे वितरणास सुरुवात झाली. हे उशिरा आले पण आले आणि येणे हेच महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो, नेमक्या कोणत्या निकषांवर आधारित महिलांना अपात्र करून यादीतून नावे काढून टाकण्यात आली आहेत? अदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की तक्रारींच्या आधारे आता पडताळणीचा वेग वाढवण्यात आला आहे. एका विशेष आधारावर ही तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार काही महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. इतकंच नाही तर ज्या महिलांना यापूर्वी हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून आता त्या रकमेची वसुलीही सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय तब्बल 71 लाख महिलांसाठी मोठा धक्का आहे. पण याच वेळी एक आनंदाची बातमीही आहे. मार्चचा हप्ता आणि बोनस गिफ्टचं वाटप अधिकृतपणे सुरू झालं आहे. पण याच वेळी ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहने आहेत अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदिती तटकरे यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नीट समजावून घ्या, नाहीतर